नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सध्याच्या गतिमान जीवनशैलीमध्ये सगळ्याच गोष्टी ह्या अत्यंत फास्ट झालेल्या आहेत। वेळापत्रकानुसार बऱ्याचशा गोष्टी घडतही असतात, परंतु वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते आणि यातीलच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच वेळा दुर्लक्षित होते ती म्हणजे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य। अगदी सर्दी खोकल्यापासून ते हृदयरोग, बीपी यांसारख्या गंभीर आजारांपर्यंत वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे दुर्लक्ष केले जाते आणि मग गोष्ट ज्या वेळेला लैंगिक किंवा प्रजनन आरोग्याची येते त्यावेळेला जाणून बुजून किंवा संकोचामुळे लोक बोलणं टाळतात किंवा त्याची चिकित्सा घेणंही टाळतात आणि मग साधेसुधे वाटणारे लैंगिक आजार हे पुढे जाऊन गंभीर रूप धारण करू शकतात। आणि म्हणूनच 12 फेब्रुवारी म्हणजे उद्याचा दिवस हा लैंगिक आणि प्रजनन आरोग्य जागरूकता दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। लैंगिक आजारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याचप्रमाणे लैंगिक आजाराची चिकित्सा, त्यासाठी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट्स याची माहिती जनजागृती लोकांपर्यंत करणे, प्रजनन आरोग्याबद्दल लोकांना माहिती देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे। आणि म्हणूनच उद्याच्या दिवसाचे औचित्य साधून आज आपण चर्चा करणार आहोत लैंगिक आणि जागतिक आरोग्य जागरूकता दिवस या विषयावर। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 12 फेब्रुवारी। विषय पुन्हा एकदा सांगते, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य जागरूकता दिन। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत केईएम हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पद्मजा सामंत मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅमच्या याच्या अगोदरही भरपूर कार्यक्रम झालेले आहेत, मॅम अजूनही खूप छान प्रोग्राम्स करत आहेत, पण मॅमचा मी एक थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर पद्मजा सामंत मॅम, आपण GS मेडिकल कॉलेज मुंबई तसेच KM हॉस्पिटल येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात। मॅमला एकूण 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातील आहेत। मॅमचे TV व रेडिओवर हेल्थ टॉक किंवा हेल्थ प्रोग्राम नेहमी होत असतात। मॅम, आपण बऱ्याच NGOज बरोबर कार्यरत आहात। स्त्रियांचे आरोग्य, HIV, लैंगिक संक्रमणामुळे होणारे आजार, लैंगिक अत्याचार याविषयी मॅमनी भरीव कामगिरी केलेली आहे। चला तर प्रेक्षकांनो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। आपण बघतो की बऱ्याच वेळेला लैंगिक आजार म्हटलं की लोक हे थोडेसे लाजतात किंवा संकोचाने या विषयावर बोलत नाहीत। प्रजनन आरोग्य म्हटलं तर बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी या विषयावरती आपण मोकळेपणाने बोलतो, चर्चा करतो, पण ज्यावेळेला प्रश्न लैंगिक आरोग्याचा येतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका येते, बोलू की नाही किंवा लैंगिक आरोग्य काय आहे। तर मॅम, माझा प्रश्न तुम्हाला पहिला हाच आहे की लैंगिक आरोग्य म्हणजे काय आणि लैंगिक आरोग्य हे समजून घ्यायला किंवा समजवायला लोकांपर्यंत का अवघड जाते? डॉक्टर प्रतिभा, तुमचा प्रश्न खूप ॲप्ट आहे, अगदी मुद्द्यावरती आहे। बरोबर। आता लैंगिक आरोग्याची व्याख्या म्हटली ना तर ती प्रत्येक वयोगटासाठी वेगळी वेगळी आहे आणि प्रत्येक त्याचं महत्त्व पण प्रत्येक वयोगटासाठी वेगळं वेगळं। फक्त वयोगट नाही तर स्त्री, पुरुष आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर आता थर्ड जेंडर ज्याला म्हणतो किंवा ट्रान्सजेंडर ज्याला म्हणतो, समलिंगी व्यक्ती म्हणतो, ह्या सगळ्यांसाठी लैंगिक आरोग्याची व्याख्या, त्यातले प्रश्न आणि त्याचे उपाय। आता मी जे 3 गट म्हटले त्यात मी मुलांचा अंतर्भाव केला नाही, पण साधारण अडोलेसन्सवरती आलेली मुलं ह्यांच्यासाठी पण लैंगिक आरोग्याची चर्चा होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि तुमचा दुसरा प्रश्न की आपण का त्याच्यावरती बोललं जात नाही। आपल्या समाजाच्या काही स्वतः समाजाबद्दलच्या आणि
ह्या विषयाबद्दलच्या गैरसमजुती म्हणा, काही रूढी म्हणा अशा आहेत की ह्याबाबत उघड्यावर चर्चा तर गोष्ट वेगळीच आहे, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही, ते होतच नाही कधी. पण जोडप्याच्या आरोग्याच्या संबंधी पण आपण फक्त आमच्याकडे येणाऱ्या फक्त महिलाच येणार, पुरुष येणार नाही. ॲट द मोस्ट तिच्याबरोबर एखादी महिला नातेवाईक येते आणि पुरुषांबरोबर त्यांचे कलिग्स किंवा मित्र किंवा आपण ह्याला जे गुप्तरोग वगैरे शब्द दिलेले आहेत ना, त्यामुळे भिडेने, संकोचाने, काहीतरी आपल्याकडून चूक झाली आहे ह्या भावनेने लोक आपल्याला हसणार आहेत, आपल्या कॅरेक्टरवरती, चारित्र्यावरती नावं ठेवणार आहेत वगैरे, ह्या भीतीने ह्याच्यासाठी डॉक्टर्सकडे जाणं, खास करून मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाणं हे टाळलं जातं. मग त्यांचा संबंध येतो ज्याला आपण क्वॅक्स म्हणतो किंवा वेगळ्या वेगळ्या पथीज ज्या असतात, अशा पद्धतीने ते त्या डॉक्टर्सकडे जातात. मी त्या डॉक्टर्सना नावं नाही ठेवत, पण जर स्टँडर्ड ठरलेल्या आणि योग्य शिक्षण घेतलेल्या डॉक्टर्सकडे गेलं तर त्यांचा फायदा होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. मग ज्या वेळेला लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक आजाराबद्दलची माहिती आपल्याला द्यायची असते, त्यावेळेला साधारण वयाच्या कोणत्या टप्प्यावरती ही माहिती द्यायला पाहिजे आणि कोणी द्यायला पाहिजे हे यात महत्त्वाचं आहे. अच्छा, आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्यांदा बघू, कोणी द्यायला पाहिजे. आता आपल्या शासनाच्या आणि हेल्थ एज्युकेटर्सच्या म्हणजे आरोग्य विज्ञान शिकवणाऱ्या बॉडीजच्या दृष्टीने आजचा दिवस जो जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो आणि मग त्याच्या बरोबरीने जे कार्यक्रम राबवले जातात ती एक गोष्ट झाली. हे समाज प्रबोधन झालं. बरोबर. पण इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत चर्चा किंवा त्यांचं प्रबोधन, त्यांना माहिती देणं, त्यांचं समुपदेशन करणं. आता समुपदेशन हा गेल्या काही 2 दशकात आलेला शब्द आहे. पूर्वी समुपदेशन हा शब्दच कुठे आमच्या शास्त्रात पण आम्हाला माहिती नव्हता. जेव्हा HIV आलं ना तेव्हा लोक समुपदेशनाबद्दल बोलायला लागले मोठ्या प्रमाणावरती, आणि मानसिक आरोग्याबद्दलचं समुपदेशन हे दुसरं एक मोठ्या प्रमाणावरती हल्ली बोललं जाणारं. आता पहिल्यांदा जसं तुम्ही म्हणालात तसं लैंगिक आणि मानसिक आरोग्य या दोघांची एक दोघांचा एक जवळचा संबंध पण आहे. अगदीच. ही झाली एक गोष्ट. मग त्या पद्धतीने त्यांचं समुपदेशन करणं किंवा प्रबोधन करणं हा झाला आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा, डॉक्टर्सचा, ह्या सगळ्यांचा एक जबाबदारीचा भाग झाला. आपली पुस्तकं ह्याच्यापासून दूर राहिलेली आहेत नेहमी. शाळेतली पुस्तकं, कॉलेजमधली पुस्तकं फक्त शास्त्र शिकवतात, पण सेक्शुअल मेडिसिन हे अजून मेनस्ट्रीम डॉक्टर्सच्या शिक्षणाचा पण तेवढा भाग नाही आहे. हे एक खेदाची गोष्ट आहे तशी म्हटली तर. मग डॉक्टर पेशंट्सला काय सांगणार हा त्याच्या पुढचा भाग झाला. आणि मग आलो आपण जरा मगाशी म्हटलं की पौगंडावस्थेतल्या किंवा किशोरवयीन मुलांच्या आणि मुलींच्या आरोग्याचा भाग. त्याच्यासाठी आता नॅको-सारख्या ज्या मोठ्या संस्था आहेत, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन वगैरे, त्या खास क्लिनिक्स राबवतात, अडोलेसंट अँड रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ क्लिनिक्स वगैरे, आणि त्या मोठ्या प्रमाणावरती त्या मुलांचं समुपदेशन, प्रबोधन सगळं करतात. पण तिकडे ती मुलं भिडेपोटी उघड्यावरती बोलणार आहेत का, त्यांना जे काय प्रश्न असतील ती सांगणार आहेत का, हा त्यातला दुसरा भाग आहे. त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन असलं पाहिजे. तुम्ही कोणाकडे बोला जाऊन, चुकीच्या आणि इंटरनेटवरच्या माहितीवरून वगैरे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या माहितीकडून माहिती घेऊन स्वतःचे इलाज करायला जाणं किंवा टेस्ट करायला जाणं आणि मग त्या रिपोर्ट्सबद्दल काही न करणं वगैरे हे खूप त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं, जसं तुम्ही म्हटलं तसं. बरोबर. मग आला जरा अजून लहान मुलांचा भाग. आता ह्याच्यामध्ये शाळेतल्या, आता सगळ्या शाळांमध्ये सेक्शुअलिटी एज्युकेशन बद्दल बोललं जातं. छोटी छोटी मुलं असतात ती पण बॅड टच, गुड टच वगैरे शिकवतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराबद्दलची माहिती, बेसिक माहिती आणि
त्यांना कुठचेही घातक किंवा त्यांच्यासाठी धोकादायक असणाऱ्या व्यक्तींशी संबंध येऊ नये, कोणी त्यांचा लैंगिक शोषण करणार असलं तर ते होऊ नये, त्यासाठी त्या मुलांची एक जागरूकता म्हणा किंवा त्यांना जाणीव करून देणं हे शाळेतल्या टीचर्स आणि काउन्सिलर्स वगैरेंचं. बरोबर. मग ज्या वेळेला लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक आरोग्याबद्दल माहिती द्यायची असते त्यावेळेला वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक एजनुसार ही माहिती वेगळ्या वेगळ्या प्रकारची असू शकते. सो ज्या वेळेला लहान मुलं आहेत, अडोलसंट आहेत, तरुणावस्थेमध्ये आल्यानंतर, त्याचप्रमाणे मध्यमावस्था असेल आणि वृद्धावस्था असेल, तर वयाच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर लोकांना काय माहीत असणं गरजेचं आहे? आता आपण ह्या प्रश्नात पण आपण पाठून सुरुवात करू, म्हणजे वृद्धावस्थेतून किंवा महिलांसाठी रजोनिवृत्तीचा काळ आणि पुरुषांसाठी साधारण आपण एक म्हणू की 50-60 नंतरचा काळ. ह्या वेळेस शरीराच्या गरजा आणि मानसिक गरजा ह्या थोड्याशा वेगळ्या असतात. बरोबर. तरुण लोकांपेक्षा. बरोबर. ह्याच्यात प्रेग्नन्सीचा संबंध नसतो तेवढा. आजकाल आम्ही बघतो क्वचित प्रसंगी एखादी महिला IVF वगैरे करून इव्हन 50 नंतर येते. ओके. पण तो अगदी विरळा झालं ती केस. पण जास्त करून एक प्रकारच्या साथीदाराची आणि मानसिक आणि थोड्याफार प्रमाणात शारीरिक समज, सपोर्ट आणि सुख ह्या तिन्ही गोष्टींची गरज असते. मग त्यावेळेला शरीरात जे हॉर्मोन्सच्या कमीमुळे जे बदल झालेले असतात, मग त्याप्रमाणे त्यांना त्यासाठी कुठच्या औषधांचा उपयोग करता येईल किंवा त्याच्यासाठी त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं संभोग करताना दुखणं, योनी मार्ग सुका वाटणं वगैरे हे महिलांचे कॉमन प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. पुरुषांना तेवढे प्रॉब्लेम्स येत नाहीत ह्या वयात, म्हणजे नुकतं 50 आणि 60च्या वयात त्यांचे प्रॉब्लेम्स थोड्या उशिराने सुरू होतात. बरोबर. अशा पद्धतीने ह्या एका वर्गाचा एक भाग झाला. मध्यमवयीन लोकांना माझ्या मते लैंगिक आरोग्यापेक्षा थोडंसं जास्त महत्त्वाचं जो इश्यू आहे तो म्हणजे योग्य वेळेस संतती नियमन वापरलेलं असणं. बरोबर. त्या वयामध्ये जेव्हा मुलं मोठी झालेली असतात त्यावेळेला जर संतती नियमन वापरलेलं नसलं तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, न प्लॅन केलेली प्रेग्नन्सी राहिली तर त्या कुटुंबाचा खूप त्यांना असं मोठा प्रश्न निर्माण होतो की आता अबॉर्शन करायला जायचं का, आता गर्भपात करायला जायचं का, लोक काय म्हणतील, डॉक्टर काय म्हणतील वगैरे वगैरे. म्हणून स्वतःच्या कुटुंब नियोजन, आता कुटुंब नियोजन म्हणजे फक्त गर्भपात आणि संतती नियमन साधन एवढंच नाही, कुटुंब किती पाहिजे, किती गॅप पाहिजे, बरोबर, ह्या सगळ्याचा पण त्याच्यात विचार आला. मग लैंगिकता आणि प्रजनन हे असं आपण वेगळं वेगळं ह्या गटासाठी नक्कीच करू शकत नाही. जर प्रजनन ह्या वयाचा मोठा भाग आहे त्यांच्या आरोग्याचा तर तो एकत्र पाहिला पाहिजे. म्हणून झालं हे त्या वयासाठी. मग आपण पाठी आलो की तरुण मुलं, किशोरवयीन मुलं आणि थोडेसे जरा मोठ्या वयाचे म्हणजे 20-25तली मुलं. आता असं सगळीकडे पाहिलं जातं की सेक्शुअल एक्सप्लोरेशन आणि एक्सपेरिमेंटेशन, आपण म्हणतो की कायद्याप्रमाणे 18 वर्ष हे सेक्स करण्याचं वय आहे. कायदा आणि सेक्स याचा संबंध पुस्तकात आहे, पेपर्समध्ये आहे, कायद्याच्या रेषेत काय मर्यादेत आहे, पण तसं वास्तविकता होत नाही. लहान मुलं पण स्वतःची बॉडी एक्सप्लोर करत असतात. त्याच्याबद्दल त्यांना उत्सुकता जी असते आणि जी मित्रमैत्रिणी असतात ते एकमेकाशी जर जवळ आले तर त्यांचं चुकून माकून पण का होईना पण शारीरिक संबंध किंवा कधी कधी प्रेग्नन्सीज पण येतात अनसेफ सेक्स केल्याने वगैरे.
त्यांच्यासाठी ह्याची जाणीव असणं की आपण ह्या बाबतीत आपण आपली जबाबदारी स्वतः घ्यायची आहे आणि जर त्या जबाबदारीची आपल्याला जाणीव नसली तर आपल्याला त्याचे परिणाम मोठे भोगावे लागणार आहेत. आता हे एवढं वजन एवढ्या लहान वयाच्या मुलांवरती टाकायचं का? निश्चित त्यांना त्याची जाणीव असणं खूप आवश्यक आहे. त्यांना आईवडिलांनी सपोर्ट देणं, त्यांना समाजाने सपोर्ट देणं, त्यांना त्यांच्या शाळेतल्या टीचर्सनी वगैरे सपोर्ट देणं हे खूप गरजेचं आहे. जर एखादी संवेदनशील शिक्षिका किंवा शिक्षक असतील तर त्यांना आपल्या मुलांचा साधारण प्रवाह कुठे चाललेला आहे एखाद्याचा किंवा एखादं कसं वागतंय मूल हे त्यांना निश्चित कळू शकतं. आणि मग त्यावेळेस आई वडील, हल्ली प्रत्येक शाळांमधून पण काउन्सिलर्स असतात, तर ह्या सगळ्यांची ती झाली जबाबदारी. बरोबर. प्रेक्षकांनो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत लैंगिक आणि प्रजनन आरोग्य जागरूकता दिवस या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत KM हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा सामंत मॅम. प्रेक्षकांनो, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पाहिलं की लैंगिक शिक्षण हे पहिला म्हणजे अगदी लहान मुलांपासून वृद्धावस्थेपर्यंत सगळ्यांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती देणं गरजेचं आहे. कारण की वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात हे समजून घेणं आणि त्यानुसार चिकित्सा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण ज्या वेळेला लहान मुलांचा म्हणजे अगदी आपण म्हणतो की पौगंडावस्था येते त्यावेळेला सेक्शुअल कॅरेक्टर्स वगैरे डेव्हलप होत असतात. तर लहान मुले आणि अडोलसंट यांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्याबद्दल जर जागरूक राहायचं असेल तर काय करता येईल मॅम? अच्छा, आता लैंगिकता ह्याची जर आपण थोडीशी व्यापक व्याख्या पाहिली ना तर त्यात बॉडी इमेजचा पण एक भाग आहे. म्हणजे स्वतःच्या शरीराबद्दलच्या स्वतःची जी कल्पना असते की आपण सगळेजण एक, आता इंग्लिशमध्ये त्याला सेक्शुअल बीइंग म्हणतात. त्याचं आपण सरळ भाषांतर केलं तर लैंगिक व्यक्ती. आधी हे भाषांतर असं लागू होत नाही, पण सेक्शुअलिटीमध्ये किंवा लैंगिकतेमध्ये मी कशी ड्रेस करते, मी स्वतःला कशी समाजामध्ये कॅरी करते, प्रोजेक्ट करते, मी बोलते कशी, माझं बोलताना आपण जे कन्व्हेन्शनली रूढीप्रधान ह्याच्यामध्ये आपण ज्याला पुरुषी बोलणं म्हणतो तसं बोलते का, मी अगदी अशी थोडी जास्त करून महिला किंवा मुली बोलतात तशी बोलते, हे सगळं सेक्शुअलिटीमध्ये येतं. आता तरुण मुली ज्या आमच्याकडे येतात ना, म्हणजे किशोरवयीन मुली, आमच्याकडे लहान मुलं येतात ती काहीतरी योनिमार्गाकडे खाज येणं किंवा क्वचित प्रसंगी एखादी व्यक्ती येते, मुलगी येते, आणली जाते, आई वडिलांबरोबर येते, ती महिना खूप लवकर यायला लागला वगैरे अशा पद्धतीने. त्याच्या पलीकडे जास्त करून त्यांचं जर त्या लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्या असतील तर त्या आमच्याकडे आणल्या जातात. आता आपण जर पहिल्यांदा त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर लैंगिक हिंसाचार हा जास्त करून लहान मुलांमध्ये, ज्याला इन्सेस्ट म्हणतात, म्हणजे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होतो. कारण छोटं मूल असतं ना, ते आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याच्याकडेच जातं. छोटं मूल अनोळख्या व्यक्तीकडे, आपण वर्षानुवर्ष शिकवतो ना त्यांना की दुसऱ्या परक्यांकडे बोलायचं नाही, परक्यांकडे जायचं नाही, पण शाळेतले शिक्षक आहेत म्हणा किंवा कोणतरी जवळचे नातेवाईक आहेत म्हणा, शेजारी पाजारी आहेत म्हणा, त्यांच्याकडे मुलं निर्धास्तपणे जातात छोट्या छोट्या गोष्टींसाठी. जर कोणीतरी काहीतरी आमिष दाखवलं तर मूल तिकडे जातं. अशा वेळेस ते मूल तिकडे लैंगिक शोषणाचा बळी ठरू शकतं आणि मूल घाबरतं. त्याला धमकी दिलेली असते, बघा तुझ्या अमुकला काहीतरी करीन, तुला देवबापा पाप करेल, अमुक तमुक, अशा पद्धतीने. आणि मुलांच्या पापाच्या आणि भीतीच्या संकल्पना खूप वेगळ्या असतात, स्ट्रॉंग असतात, म्हणून मूल कोणाला बोलत नाही. असं जर झालं तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.
मग ते मूल एखादं फक्त ब्लिडिंग होतंय, रक्तस्राव होतोय म्हणून येतं. अशा पद्धतीने झालेला अत्याचार हा मुलाच्या मानसिकतेवरती खूप गंभीर परिणाम करू शकतो. बरोबर. म्हणून ह्याच्यासाठी आई वडील, शाळेतले शिक्षक, जे आजूबाजूचे आहेत, त्या सगळ्यांना जाणीव असली पाहिजे. एखादं मूल लहान आजूबाजूला खेळतंय त्याच्यावरती पण आपलं जसं आपण बाकीच्या गोष्टींचं लक्ष ठेवतो तसं त्या मुलांवरती लक्ष असलं पाहिजे. त्या मुलांशी मध्ये मध्ये ह्या बाबतीत बोललं गेलं पाहिजे. हल्ली छान छान पुस्तकं मिळतात, रंगीत पुस्तकं, जी मुलांना ह्याबद्दल थोडंसं वेगळ्या भाषेत गोष्टींच्या स्वरूपात सांगतात. ह्या सगळ्याचा वापर करणं, किंवा जर आपल्याला बऱ्याच वेळांना आई वडील ह्या बाबतीत मुलांशी बोलू शकत नाहीत, तर त्यावेळेस टीचर्सची मदत घेणं वगैरे असं करून त्या मुलांशी बोलणं खूप आवश्यक असतं. खूप छान. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य गोरे बदलापूरवरून. हॅलो. नमस्कार. मला असं विचारायचं की लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य याविषयी, याबद्दल काय नेमका फरक आहे याविषयी काय सांगाल? ओके, धन्यवाद अजिंक्य सर. अच्छा अजिंक्य सर, तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्यांच्यामधला संबंध काय आहे. आता जेव्हा आपण, जसं मी म्हटलं की आपण स्वतःला एक सेक्शुअल बीइंग म्हणून समाजात वावरतो, तेव्हा आपली लैंगिक गरज ही बाकीच्या गरजांसारखी एक गरज आहे. जर त्याच्यामध्ये कुठेतरी आयदर अत्याचारामुळे किंवा अयोग्य समजुतीमुळे किंवा अयोग्य इलाजामुळे किंवा अयोग्य आरोग्य शिक्षण किंवा समुपदेशनामुळे जर काही नुकसान झालं असेल एखाद्या व्यक्तीचं, तर त्याचा त्या व्यक्तीच्या मानसिकतेवरती खूप मोठा परिणाम होतो. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना स्वतःबद्दल एक ठराविक कल्पना असते, स्वतःच्या शारीरिक सुखाच्या काही कल्पना असतात. त्या कल्पनांना आणि त्या अपेक्षांना तडा जाणं, किंवा एखाद्या गोष्टीसाठी, आता अनसेफ प्रेग्नन्सीसाठी मूल जबाबदार ठरवलं जाणं, वयाच्या 15व्या वर्षी मुलांना काय कळत असतं, त्यावेळेला त्यांना जबाबदार ठरवून त्यांना शिक्षा होणं, त्यांचं शिक्षण उद्ध्वस्त होणं. जर एखाद्या मुलीला प्रेग्नन्सी म्हणून एखादी मुलगी येते ना आमच्याकडे, तेव्हा तिला सर्वात भीती आईवडिलांची असते, आता माझी शाळा सुटणार, माझं शिक्षण बंद केलं, माझी मित्रमैत्रिणी जाणार, मला आईवडील कुठेतरी पाठवून देणार, माझं लग्न करून टाकणार, म्हणजे माझी जबाबदारी दुसऱ्यावरती. अशा पद्धतीने त्या मुलाचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हे झालं मोठा परिणाम. पण छोटे छोटे परिणाम, एक स्वतःबद्दलची जेव्हा कमीपणाची भावना येते, मी कुठेतरी कमी पडते, मी सुंदर दिसत नाही, मी आकर्षक दिसत नाही, मी समोरच्या व्यक्तीला हवीशी वाटत नाही, ह्या प्रत्येक गोष्टींनी एक मानसिक तणाव येत राहतो, एक प्रकारचा गंड निर्माण होतो मनामध्ये. आणि मग तो सगळ्यावरती परिणाम करतो. तो शिक्षणावरती परिणाम करेल, तो नोकरीवरती परिणाम करेल, तो कशा पद्धतीने व्यक्ती आपल्याला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी पैशाचा किंवा कुठच्या दुसऱ्या साधनांचा वापर करू शकेल, कुठच्या कंपनीमध्ये जाऊ शकेल, तो कुठच्या प्रकारचे साथी आणि मित्रमैत्रिणी जमा करेल, प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होऊ शकतो. जर लैंगिक सुख आणि आरोग्य योग्य नसेल तर व्यक्ती अगदी ड्रग्सपर्यंत जाऊ शकतात. चांगलं समुपदेशन मिळालं नाही तर सुख शोधायला तरुण मुलं खास करून काहीही करतील. म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांची गाडी एकदा ती रस्त्यावरून सुटली ना, मार्ग त्यांचा चुकला की त्याला परत येणं खूप कठीण असतं समाजामध्ये. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा.
तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत लैंगिक आणि प्रजनन आरोग्य जागरूकता दिन या विषयावरती. या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा सामंत मॅम. प्रेक्षक हो, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण लैंगिक आरोग्याबद्दल जागरूक कसं राहायचं हे बघत होतो. पण त्यापूर्वी आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती सिन्नरवरून. हॅलो. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर. नमस्कार. बोला. जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे मॅडम की स्त्रीला लैंगिक संस्कार याबद्दल सर्व करून मार्गदर्शन मिळते, जसे की आईकडून, बहिणीकडून, तसं मुलांना मिळत नाही. मग ते कुठेतरी सोशल मीडियावर म्हणा किंवा कुठल्या पुस्तकात किंवा कोणाकडून चुकीची माहिती घेतात आणि मग त्याप्रमाणे वर्तन करतात आणि मग त्यांची अवस्था इतकी बिकट होती की ते गैरमार्ग वापरतात. मग समाजात असे घातक प्रकार घडतात. तर मग त्यांना जर योग्य वेळीच सामाजिक जाण ठेवून मार्गदर्शन केले गेले, समजा हस्तमैथून असो किंवा इतर एड्स असो, असे वेगवेगळे आजार आणि त्याचे संभाव्य धोके, तर माझ्या मते त्यांना ते कुठेतरी आळा बसू शकेल असं मला वाटतं. यावर तुमचे काय म्हणणे आहे? नक्कीच. धन्यवाद रुपेश सर. आता तुमचा मुद्दा बरोबर आहे. मुलीला घरच्या वडीलधाऱ्या स्त्रियांकडून कुटुंबात जर आजी असेल, आई असेल, आत्या असेल, तर कोणाकडून तरी काहीतरी थोडंसं मार्गदर्शन मिळतं. मुलांना तसं मार्गदर्शन मिळत नाही. कारण आपला समाज असं समजतो की मुलीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं असतं. एकदा त्याला तडा गेला की गेलं. म्हणून आपण आपल्या कुटुंबाच्या नावासाठी म्हणून त्या मुलीला शिकवतोय, होय की नाही? म्हणून आपण मुलांना शिकवत नाही, कारण मुलांचं चारित्र्य काय तसं जाणार नाहीये वगैरे वगैरे. आता चारित्र्य हे, मुलीचं चारित्र्य हे कशात रूपांतरित होतं? जर तिने चरित्रहीन हा शब्द खरा म्हणजे चुकीचा आहे, पण जर तिने तसं गैरवर्तन केलं तर प्रेग्नन्सी, मग ते तडा जाणं, हे सगळं होतं. बरोबर. तर आता आपण परत जेव्हा मुलाच्या बद्दल बोलतोय, मुलांना पण तेवढेच धोके असतात. मुलं पण तेवढीच वेगळ्या वेगळ्या स्थित्यंतरातून जात असतात आणि त्यांना स्वतःला पण अनेक प्रश्न असतात जे त्यांना कोणाकडे बोलायचे हे कळत नसतं. बरोबर. मुलांना जी एक तू असा काय त्याची एक ठराविक इमेज राहिली पाहिजे, त्याने कधी कोणाला घाबरलं नाही पाहिजे, त्याने शूर असलं पाहिजे, त्याने स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह केले पाहिजेत वगैरे वगैरे जे शिकवलं जातं ना. आणि मुलींना काय सांगतात, 7च्या आत घरात, होय की नाही? आणि काही मुलाने रडत रडत मुलं आलं तर काय बांगड्या भरल्यास का म्हणूनच आपण विचारतो. हा जो लिंगभेदाचा आपल्या समाजामध्ये एक भाग आहे, त्याच्यामुळे ही तुम्ही जी म्हटली ना ती खरा प्रॉब्लेम आहे आणि तो निर्माण झालेला आहे. तर आता ह्या लहान किंवा किशोरवयीन मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना ज्या भीत्या आहेत, आपण ह्या सोशल मीडिया वगैरे बंद करू शकणार नाही आहोत. सोशल मीडिया आहे तसंच राहणार आहे, अजून वाढणार आहे. त्यांना मिळणारे प्लॅटफॉर्म्स अनेक वेगळे वेगळे वाढणार आहेत. त्यातून त्यांना ते प्लॅटफॉर्म्स जबाबदारीने आजचं हे जागरूकता जे आहे ना, ती जागरूकता आहे म्हणजे जबाबदारी, नाही का एका दृष्टीने. तर ते जबाबदारीने कसं वापरायचं, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, बरोबरच्या मुलींना रिस्पेक्टफुली कसं वागवायचं. मुलींना जर रिस्पेक्ट, मान आणि त्यांचं संरक्षण हे जर प्रत्येक मुलाने ठरवलं की हे मी करणार आहे, तर त्याच्याकडून त्या मुलीवरती किंवा त्या मुली बरोबरीने वरती असं म्हणणार नाही मी मुलगा क्रिमिनल किंवा दोषी आणि मुलगी फक्त विक्टिम असं मी म्हणणार नाही. त्याच्यात दोघांचाही तेवढाच भाग असतो. जेव्हा अवेळी संभोग होतो किंवा अवेळी प्रेग्नन्सीज होतात तेव्हा. हे मी वयाच्या 16-17व्या वर्षीचं बोलते, कारण दोघं जणांना तेवढीच माहिती असते, तेवढीच अक्कल असते आणि तेवढ्याच त्यांच्या भावना असतात. बरोबर. पण दोषी कोण ठरतो? मुलगा. विक्टिम कोण ठरते? मुलगी. तर
ह्या जर त्याला ही जबाबदारी दिली, त्याला हे सांगितलं की तुझ्या बरोबरच्या मुलींसाठी तू त्यांचा रक्षक पण आहेस, तू त्यांना समजून घ्यायचंय, त्यांच्यासाठी तू ऐनवेळ गरज पडली तर उभं राहायचं आणि त्यांना मान द्यायचंय, त्यांच्याशी बोलताना, मुलींबद्दलचे विनोद करताना वगैरे वगैरे. हे झाला एक भाग. आणि दुसरा भाग, तू स्वतः पण कधी कोणाचं भक्ष्य बनता कामा नये. म्हणून मुलांवरती पण अत्याचार तेवढेच होऊ शकतात. त्यामुळे स्वतः कुठच्या प्रकारे अत्याचाराचा भाग बनलं नाही पाहिजे. आणि जर तसं कधी झालं तर लागलीच कोणाला तरी सांगायला पाहिजे. लाजेने, भीतीने ते लपवणं म्हणजे त्याच्या त्या गर्तेत पडणं आणि परत जे नैराश्य येतं वगैरे जे आपण म्हटलं आधी तसं होणं ते नाही पाहिजे आपल्याला. मुलाने लागलीच वडीलधाऱ्यांना, शिक्षिकेला, शिक्षकांना, आईवडिलांना कोणाला तरी सांगणं हे खूप आवश्यक आहे. त्याचं संरक्षण करायला सगळेजण आहेत, पण त्याने सांगितल्याशिवाय कसं कळणार. आणि थोडंसं त्याच्या सोशल मीडिया तो कुठच्या हे ब्राउज करतो, कुठच्या साईट्सवरती जातो हे एक बघणं, त्याचा मित्र बनून त्याच्याबद्दल चर्चा होणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर. मॅम, लैंगिक आरोग्याची ज्या वेळेला गरज येते किंवा ज्या वेळेला ती एक नीड असते त्यावेळेला जागरूक राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर साधारणपर्यंत लैंगिक आजार होऊ नयेत म्हणून जागरूकता कशी पाळता येईल? लैंगिक आजार होऊ नयेत म्हणून जागरूकता कशी पाळता येईल तर एक जबाबदार लैंगिकता ही पहिली झाली गोष्ट. म्हणजे संभोग करणार असलो तर ज्याला वन नाईट स्टँड म्हणतो किंवा कॅज्युअल सेक्स म्हणतो तो झाला नाही पाहिजे. तो खूप डेंजरस असतो की ओळख झाली, मैत्री झाली, थोडे दिवस एकत्र राहिले, सेक्स झाला आणि नंतर मग ते नातं तुटलं. कारण त्या नात्यामध्ये परिपक्वता नव्हती, त्या नात्यामध्ये एक मानसिक जे जो दुवा जो बनतो तो नव्हता आणि त्या नात्यामध्ये प्रेम नव्हतं, ओलावा नव्हता, भावनिकता नव्हती. त्या नात्यामध्ये फक्त शारीरिक एक्सप्लोरेशन हे एकच होतं. अशी नाती ही अत्यंत डेंजरस असतात. कारण ती किती जणांबरोबर आधी झाली असणार आणि त्या व्यक्तीला कुठचे आजार असणार कोणी सांगणार आहे का? त्याला स्वतःला पण माहीत नसेल की मला कुठचे आजार आहेत. कारण आपल्याकडे तसं कॉमनली टेस्टिंग काय होत नाही सगळ्या आजारांचं. त्या व्यक्तीला माहिती असेल की मी हे केलं तर मला या आजारांना बळी पडावं लागू शकतं आणि मग मी नेक्स्ट टाइम ज्याच्याबरोबर संभोग करेन तेव्हा त्या व्यक्तीला मी तो आजार देऊ शकतो. इव्हन माझा विवाह झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला किंवा मुलगी असेल ती मी माझ्या नवऱ्याला ते आजार माझ्याकडून लागू शकतात. ही जाणीव असली तर ते जबाबदारीने वागतील. हा झाला पहिला. आता परत नॅकोने जेव्हा HIV एड्स जेव्हा आला ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवरती समाजामध्ये चर्चा एक मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली. जर कोणाला आठवत असेल तर पूर्वी ते बलबीर पाशाची पोस्टर्स बसस्टॉप्सच्या वगैरे त्या फलकांवर असायची. कॉन्डोम म्हणजे निरोध ह्याच्यावरती चर्चा नॅकोच्या जाहिरातींमुळे आणि समुपदेशक नाही प्रबोधक छोट्या क्लिप्समुळे सुरू झाली. सेक्शुअल हेल्थ क्लिनिक्स म्हणजे लैंगिक आरोग्य सेंटर्स, केंद्र ही कॉमन प्लेस आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आहेत, प्रत्येक रुग्णालयात, छोटं मोठं कुठचंही रुग्णालय असो तिकडे आहेत. तिकडे तुमची पूर्णपणे गोपनीयतेने टेस्ट होऊ शकते. चाचणीचा रिपोर्ट दुसऱ्या कोणाबरोबर शेअर केला जात नाही, तो तुम्हाला दिला जातो. तुमचं त्याच्यानंतर स्वतःचं आरोग्य कसं सांभाळायचं आणि आपल्या पार्टनरचं आरोग्य, आपल्या साथीदाराचं आरोग्य कसं सांभाळायचं ह्या सगळ्याबद्दल समुपदेशन होतं. जे नॅकोचे समुपदेशक आहेत, काउन्सिलर्स प्रत्येक हॉस्पिटलमध्ये छोट्या मोठ्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते अत्यंत सुंदर समुपदेशन करतात. उलट आमच्या ज्या रुग्ण महिला असतात ना, आता प्रेग्नन्सीमध्ये तर सगळ्या बायकांचं टेस्टिंग होतं, ते समुपदेशक एवढं छान बोलतात की ते
आमच्याकडे त्यांचा वैद्यकीय आजार असला तरी पण ते त्यांना घेऊन येतात आमच्याकडे की ही बाई माझ्याबद्दल बरोबर सांगेल डॉक्टरला, अशा पद्धतीने. बरोबर. तर त्याप्रमाणे त्यांना माहिती दिली गेली पाहिजे आणि त्यांनी घेतली पाहिजे. बरोबर. मॅम, पुरुष आणि स्त्रिया यांचे लैंगिक आरोग्याचे प्रश्न हे वेगवेगळे असतात, पण बऱ्याच वेळेला लग्नानंतर हे दोघं जण साथीदार असतात. तर मग अशा काही प्रॉब्लेम्स असतील स्त्रियांना, महिलांना आणि पुरुषांना एकत्र, तर मग याची उपाययोजना कशी करता येईल? जसं मी म्हटलं तसं लग्न झालं की पहिल्यांदा सगळ्यांचा एक प्रश्न कॉमन असतो, गुड न्यूज कधी, गुड न्यूज कधी. म्हणजे लग्न म्हणजे प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर हे सगळ्यांचं एक सर्वसाधारण समीकरण सगळ्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. लग्न म्हणजे एकमेकावरती भावनिक स्तरावरती विश्वास निर्माण होणं. जर अरेंज्ड मॅरेज असेल तर, हां, लव्ह मॅरेज असेल तर काय, प्रेमविवाहामध्ये भावनिक विश्वास पहिल्यांदा निर्माण झालेला आहे. पण जर ते प्रेमविवाह नसेल तर पहिल्यांदा एकमेकाची ओळख चांगली होणं, नंतर जे कुटुंब नियोजन आहे, मला पहिलं मूल कधी पाहिजे, मला कुठच्या प्रकारचं संतती नियमन. आता आपण थोडंसं प्रजनन आरोग्याकडे पण जातोय ह्याच्यामध्ये, कारण त्या जोडप्याचा तो प्रवास सुरू झालेला आहे नाही का लग्न झाल्यानंतर. मग ते कसं जबाबदारीने, संतती नियमन साधनं कशी जबाबदारीने वापरता येतील. जर मला एखादी आरोग्य समस्या असेल, फॉर एक्झाम्पल मला जर हृदयाच्या झडपेचा आजार असेल किंवा मला फिट येण्याचा आजार असेल, मला कुठचाही आजार असेल, तर माझ्यासाठी कुठचं गर्भनिरोधक चांगलं, पुरुषाने काय करायचं, महिलेने काय करायचं, जर चुकीने एखाद्या वेळेस गर्भनिरोधकाशिवाय संभोग झाला तर त्यावेळेला काय करता येतं, कुठची औषधं घेत असताना डॉक्टरकडे जायचं आणि सांगायचं मी ही औषधं घेतेय, मी प्रेग्नन्सी प्लॅन करतेय, तर मी त्याच्यासाठी काय करू शकते. कारण नंतर मग असं व्हायला नको की एखादं मला औषध चालू आहे आणि मी पहिल्या 3 महिन्यामध्ये ते औषध घेतलं आणि माझ्या बाळामध्ये काहीतरी जन्मतः दोष निर्माण झाला, तर नंतर त्याच्यावरती पस्तावणं, मग आपण गर्भपात करायला जाणं वगैरे, ह्या सगळ्या खूप दुःखद, त्या महिलेवरती दीर्घ काळ परिणाम करणाऱ्या मानसिक परिणाम, ह्याच्याने पण मानसिक परिणाम होतो. बरोबर. आणि त्या एक प्रकारच्या गिल्टमधून ती महिला जाते, ते कुटुंब जातं. ते न होता त्यांना प्रत्येक प्रेग्नन्सी ही चांगली असावी आणि त्याचं रूपांतरण शेवटी चांगल्या सुदृढ बाळामध्ये, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी ह्या सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं ठरवणं खूप आवश्यक आहे. बरोबर. मॅम, आपण आता प्रजनन आरोग्याबद्दल बोलत आहोत. सो लग्न झाल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक जोडप्याला वेध लागतात बाळाचे किंवा प्रेग्नन्सीचे, तर सुदृढ प्रेग्नन्सी किंवा सुदृढ प्रजनन ह्याच्यासाठी कोणी कसं काउन्सिलिंग करायला पाहिजे किंवा समुपदेशन करायला पाहिजे? सुदृढ प्रजनन, जसं पहिलं म्हणजे योग्य वय, बरोबर. दुसरं योग्य मानसिक स्थिती. अनेक जोडपी अशी येतात की जी सांगतात की आमचं लग्न झालंय, अजून आम्हाला ना आमचं स्वतःचं घर झालेलं नाहीये, किंवा महिला येते आणि सांगते की माझं अजून शिक्षण चालू आहे, पुरुष म्हणतो की माझी अजून नोकरी नक्की झालेली नाहीये, त्यामुळे आम्हाला आत्ता मूल नकोय. आणि आपल्या गर्भपात कायद्यामध्ये आपल्याकडे ठराविक गोष्टी ज्या आरोग्यविषयक आहेत पण ज्या कायद्याच्या मर्यादेत केल्या जातात, त्याच्यामध्ये गर्भपात ही एक गोष्ट आहे. गर्भपात हा कायद्याच्या मर्यादेत राहून करावा लागतो. आता गर्भपाताचा कायदा हा शिथिल थोडासा करण्यात आलाय वेळेच्या दृष्टीने, कारण खास करून जे जन्मतः दोष निर्माण झालेली बाळं वगैरे असतात तर त्यांचं अबॉर्शन करण्यासाठी वगैरे काही कारणांसाठी हा कायदा शिथिल करण्यात आलाय. पण सगळ्या कारणांसाठी नाही. खास करून जेव्हा गर्भनिरोधक वापरलेलं नसेल तर प्रत्येकाला ते गर्भपात करता येईल असं नाही. म्हणून योग्य वय, योग्य वेळ, हे लग्न झालेलं कुटुंब आहे म्हणजे योग्य व्यक्ती हे आपल्याला बोलायची गरज नाहीये. बरोबर. पण
दुसरा कुठचा आजार नसणं किंवा दुसऱ्या कुठच्या, आता समजा हल्ली ना आम्ही खूप मुलींना डायबिटीस खूप लवकर सुरू झालेला बघतोय. गेले म्हणजे त्यांचं जे टेस्टिंग आम्ही प्रेग्नन्सीत करतो, गरोदरपणात करतो, तर त्यात खूप मोठ्या प्रमाणावरती, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आपला देश हा मधुमेहाची कॅपिटल म्हटले जाते जागतिक स्तरावरती. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मधुमेही आहेत. आणि साधारण वयाच्या 30वर वगैरे कल्पना पण नसते नाही का. आपण गृहीत धरतो की मधुमेह, ब्लड प्रेशर, हे उच्च रक्तदाब हे सगळे थोडे प्रौढ वयात येणारे आजार आहेत. पण आता जर ते आजार असले तर मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या आजारांचं, जर डायबिटीस असेल, आपण साधी टेस्ट करून आपल्याला कल्पना येणार असेल की मला मधुमेह आहे की नाही, की मी मधुमेहाची सुरुवात माझ्या शरीरात होतीये की नाही, जे आपण HbA1c म्हणून जे म्हणतो, तर ते जर माझं जास्त असेल तर ते मी नॉर्मल करून मग प्रेग्नन्सी करणं. ह्या सगळ्यासाठी प्रेग्नन्सीच्या आधी होणारं समुपदेशन, प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग, गर्भधारणापूर्व समुपदेशन होणं आणि त्याबद्दल माहिती असणं हे प्रत्येक जोडप्याची अधिकार नाही मी म्हणणार, जबाबदारी पण आहे. कारण त्याने आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकणार आहोत. अगदीच. मॅम, हे झालं आपलं प्रजनन आरोग्याबद्दल. बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी ठेवताना IVF करायची गरज पडू शकते. सो IVF झाल्यानंतर त्या स्त्रियांसाठी लैंगिक आणि प्रजनन आरोग्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी IVF झाल्याच्या आधीचं पण सांगेन. नक्कीच. बऱ्याच महिलांना IVF म्हणजे जरा वयाच्या उशिराच्या टप्प्यावर होतं नाही का. हल्ली येतात 25-25 वर्षाच्या पण महिला येतात IVF करून. पण अनेक प्रकारे सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आल्या, अनेक वर्ष ट्राय केलं आणि मग टेस्ट ट्यूब बेबीसाठी गेले, अशी कुटुंब पण खूप आहेत. आणि मग त्यांना दुसरे काही विकार आहेत का हे न बघता त्यांच्यावरती ते टेस्ट ट्यूब बेबीचं हे केलं जातं, रोपण केलं जातं, बरोबर आहे. आणि मग त्या अनेक गंभीर आरोग्य समस्या घेऊन आमच्याकडे येतात. ते होता कामा नये, ते फार वाईट आहे. तिला अधिकार आहे चांगलं मूल जन्माला घालायचा, तिचा ऑफकोर्स तो अधिकार आहे, पण त्याच्यासाठी तिच्या तब्येतीची पूर्णपणे काळजी घेणं ते IVF करणाऱ्या डॉक्टरची पण जबाबदारी आहे. त्याच्यासाठी पूर्णपणे ते डॉक्टर जबाबदार आहेत. पण रुग्णांनी स्वतः प्रश्न विचारायचा आहे आणि स्वतःला त्यांना जाणीव असली पाहिजे, मी जर वयाच्या 35च्या वर गेलेले आहे तर मला कुठचे कुठचे आजार असू शकतात. आणि ह्याच्यासाठी सगळ्या तरुण व्यक्तींना, हे तरुणच म्हणायचे नाही का 35शीतले, म्हणजे आपल्या आजारांची आपल्यातनं अजून ज्याला आम्ही फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास म्हणतो, आपण एकमेकांना सांगत नाही माझ्या अमुक जणाला अमुक अमुक आजार आहेत, ते आपण लपवून ठेवतो. प्रॉपर्टी किती आहे हे सांगू, पण आजार कुठचे आहेत हे सांगत नाही. त्यामुळे तरुण व्यक्तींना पण माहिती नसतं माझ्या काकांना हा आजार आहे का. खास करून जे जेनेटिक आजार असतात ना, जनुकीय आजार, कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळणारे आजार, त्याच्याबद्दल तरुणांना माहिती नसते. कशासाठी अबॉर्शन केलं होतं ही माहिती नसते, अबॉर्शन झाली होती हे पण माहिती नसतं. तर हे सगळं माहिती असणं खूप आवश्यक आहे. आणि हा वडीलधाऱ्यांचा त्यांची जबाबदारी आहे पुढच्या पिढीला हे सगळं सांगणं, ह्याची माहिती असणं आणि माहिती देणं. बरोबर. तर ते सगळं केलं तर IVF करणाऱ्या बायकांना पण त्याचा प्रॉब्लेम होणार नाही आणि एक व्यवस्थित बाळ जन्माला घालतील. नक्कीच. मॅम, आतापर्यंत आपण तरुण वयातील लैंगिक आणि प्रजनन आरोग्याबद्दल बोलत होतो, पण ज्या वेळेला उतार वयामध्ये स्पेसिफिकली महिलांचे ज्या वेळेला रजोनिवृत्तीची वेळ येते त्यावेळेला त्यांना कोणकोणत्या लैंगिक समस्या होऊ शकतात? लैंगिक समस्या आणि प्रजनन समस्या दोन्हीही. नक्की. कारण त्या वयात त्यांना वाटत असतं की आता मला प्रेग्नन्सी राहणार नाही, त्यामुळे एक मोकळेपणा आलेला असतो. पण क्वचित प्रसंगी त्यावेळेला, म्हणजे आम्ही म्हणतो की साधारण 45 नंतर वगैरे प्रेग्नन्सी राहणं आमच्या व्याख्येत पण रिप्रोडक्टिव्ह एज, म्हणजे प्रजननसाठी योग्य नाही, साधारणतः वय हे 45 असं म्हटलं जातं. तर पण 45 नंतर बाळी जरी अनियमित झाली असली तरी पण क्वचित प्रसंगी बीज बनणं, बीज फुटून बाहेर येणं आणि
अनपेक्षित गर्भधारणा होऊ शकतं. म्हणून स्वतःच्या शरीरामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, जे काही बदल घडत आहेत, ह्याच्याबद्दलची जाणीव असणं हे प्रत्येक महिलेसाठी खूप आवश्यक आहे. जबाबदारीने आणि कुठचं तरी कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणं इव्हन 50पर्यंत हे चांगलं, त्यांच्यासाठी योग्य. आणि दुसरा भाग आता लैंगिकता. जसं आपण पहिल्यांदा बोलता बोलता आपला विषय बदलला गेला थोडासा, पण त्यावेळेस फक्त शारीरिक संबंध जो आपण सर्वसाधारण भाषेमध्ये ज्याला संभोग म्हणतो तसा न होता फक्त निकटता येणं आणि एकमेकांवरच्या प्रेमाचं व्यक्त होणं हे पण चालू शकतं. त्याच्यासाठी संभोग झालाच पाहिजे असं पण नाही, कारण अनेक त्रास असू शकतात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे त्रास, साधारण वय झालं की आर्थरायटिस म्हणजे संधिवातापासून ते ब्लड प्रेशर, डायबिटीस, ओबेसिटी म्हणजे खूप स्थूलपणा येणं, हार्टचे आजार निर्माण होणं, किडनीचे आजार अनेक आजार असतात. त्यावेळेस जवळीक फक्त शारीरिक संभोगानेच झाली पाहिजे असं नाही. जवळीक साधण्याचे आणि जवळीक व्यक्त करण्याचे दुसरे जे अयोनी संबंध आणि मार्ग आहेत ते पण स्वीकारता येतात. हे एक महत्त्वाचं. हे दोन्ही पार्टनर्सना चाललं पाहिजे. फक्त महिलेलाच त्याची गरज आहे असं नाही आहे. मग पुरुषाने तिला समजून त्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्यावेळेला हस्तमैथून चालू शकतं. ते सोपं असतं. हस्तमैथून हे वाईट नाही. हस्तमैथून हा विकार पण नाही. हस्तमैथून हे होतं, पण त्याने समाधान वाटणं किंवा त्याने आपली शारीरिक गरज पुरी होणं हे आवश्यक आहे. हे झालं वयस्क लोकांचं. नक्कीच. मॅम, कॅन्सर आणि प्रजनन आरोग्य याबद्दल काय सांगाल? आता खास करून स्तनाचे कॅन्सर हे बऱ्याच तरुण महिलांमध्ये पाहिले जातात. आणि दुसरं म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर, जो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे तो. हे दोन कॅन्सर तरुण महिलांमध्ये पाहिले जाणारे कॅन्सर्स. क्वचित प्रसंगी ओव्हरीचे कॅन्सर्स असतात, पण हे दोन कॅन्सर्स असले तर गर्भाशयाच्या मुखाचा भाग त्याचं काहीतरी इलाज केला जाऊ शकतो. सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर तो जर पुढच्या स्टेजमध्ये एवढ्या तरुण वयात नसतो, पण स्तनाचे कॅन्सर हे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही बघतो, अगदी 28, 30, 32 वर्षांच्या महिलांना. आणि मग त्या किमोथेरपी, ऑपरेशन आणि नंतर किमोथेरपी किंवा सुरुवातीला किमोथेरपी मग ऑपरेशन, ज्याला निओ ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात, अशा पद्धतीने त्यांच्या गरजेप्रमाणे ते कॅन्सरचे तज्ज्ञ असतात, ते त्यांना त्याचा इलाज सांगणार. त्यावेळेस जर त्या प्रेग्नंट असल्या, सुरुवात असली प्रेग्नन्सीची, तर गर्भपात करता येतो. पण सुरुवात नसली तर मग त्या प्रेग्नन्सीचं काय, हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यांच्यासाठी. म्हणून सगळ्या महिलांना माहिती असलं पाहिजे स्वतःचं ब्रेस्ट पाल्पेशन, स्वतःच्या स्तनांची स्वतः केली जाणारी तपासणी हे खूप आवश्यक आहे आणि त्यांनी ते बघणं आवश्यक आहे आणि डॉक्टरकडे योग्य वेळेस जाणं आवश्यक आहे. खूप छान. प्रेक्षक हो, विषय खूप मोठा आहे, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. लैंगिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्य हे इतर आजाराप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण हार्टच्या आजारांची, मधुमेहाची किंवा अगदी सर्दी खोकल्यासारख्या आजारांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. लैंगिक आजारांबद्दल किंवा याच्या आरोग्याबद्दल मनमोकळेपणाने बोलणे, स्पेसिफिकली पालकांनी मुलांशी बोलणे हे खूप महत्त्वाचं आहे, की जेणेकरून पुढे जाऊन त्यांच्यामध्ये कुठलेही अनारोग्य किंवा न्यूनगंड निर्माण न होता या आरोग्याबद्दल त्यांची काळजी घेता येईल. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे थांबायची. मॅम, आपण आज इथे आलात आणि या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. प्रत्येक आठवड्याला आपण या बुधवारच्या भागामध्ये नवनवीन तज्ज्ञांना बोलवत असतो आणि नवनवीन विषयावरती चर्चा करत असतो.
तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.